सांगा वैद्यराज, आणखी किती दिवस? श्रीमंत, मृत्यू कोणाला सांगता येत नाही. तरी पण माझ्या तर्कानुसार 1 महिन्याचा अवधी आपल्या हाती आहे. वैद्यराज आमची परीक्षा करून गेले. अगं, त्यांनी आम्हाला सांगितलंय आता 1 महिन्याच्या आत आम्हाला बरं वाटायला लागेल. आम्ही ऐकलंय सगळं. वेगळेच करावा. कदाचित तो परमेश्वर आपल्याला यातून पार करेल. परमेश्वर कुठे तो? त्याचं काय करायचं बाकी ठेवलं म्हणून अजून हकेला होऊ देत नाहीये. मंत्रतंत्र झाले, जपजापे झाली, पुण्यात अनुष्ठानाला ब्राह्मण घातले, तरी आपल्या प्रकृतीत तीळ मात्र सुधारणा नाही. कुठ मेला हा रोग चढला कुणास ठाऊक. माझी झडती घेतोय मेला. रमा, किती रागावशील तुझ्या नवऱ्याच्या या एकुलत्या एक निष्ठावान मित्रावर. थट्टा नका ना करू. रागवलीस आपल्यावर शक्य तरी आहे का? कधी कधी आम्हाला वाटतं रमा, तुझ्यासारख्या नाजूक फुलाला परमेश्वरानं आमच्यासारख्या धगधगत्या यज्ञाची जोड कशाला दिली असेल. आपल्याला महाभारतातली ती कथा आठवते. शांत झालेल्या यज्ञकुंडाच्या राखेत एक मुंगूस पडलं तर ते सुवर्णमय झालं. मग जिच्या नशिबी साक्षात धगधगत्या यज्ञकुंडाची सोबत आली, तिच्या जीवन साफल्याविषयी शंका तरी कशाला यावी. मुजरा श्रीमंत, आपल्या विश्रांतीत व्यत्यय तर नाही ना आला? नाही ना, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. इतक्या तातडीनं पुण्याला का गेला होतात? सांगतो श्रीमंत. रामचंद्रराव, हे काय आणलत नाही का? श्रीमंत, नानांनी आपल्या मनातले खंत सांगितले. पेशवाईला झालेल्या कर्जामुळे आपल्या जीवाला शांतता नव्हती. सावकाराच्या घरची खतं सुटली नाहीत म्हणून आपल्या जीवाची तळमळ चालली होती. पण मग आपली इच्छा ओळखून ती खतं सोडवून आणली आहेत. आपले 25 लाखांचे हवाले देऊन आपल्या नावाची खतं श्रीमंतांच्या चरणी आणून ठेवली आहेत. उरलेल्या कर्जाची याचप्रमाणे वासलात लागेल याचा विश्वास धरावा श्रीमंत. रामचंद्रराव,
आपल्यासारखे निष्ठावान जबाबदारी पेलणारे सेवक पेशवाईला लाभले हे पेशवाईचं भाग्य. आता आम्हाला राज्य कारभाराची चिंता नाही. गजानना शपथ, हे कर्ज प्रकरण तसं राहिलं असतं तर आमच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नसती. श्रीमंत, या शास्त्री बुवा या. आमच्याकडे एक आनंदाची बातमी आहे. आम्ही पण एक आनंदाची बातमी सांगायला आलो श्रीमंत. उत्तरेकडून खलीत आलाय. रोहिले पठाणांच्या फौजाचा आपल्या फौजाने पुरता निपात केलाय. पानपतच्या पराभवाचा पुरता सूड उगवलाय श्रीमंत. गजानना, पानपतला जेरबंद करून ठेव पटक्याचा मानाचा हत्ती परत जिंकून घेऊन मराठी फौजा दिमाखानं पुण्याकडे परतत आहे. गजानन, हा दिवस पाहू शकू असं वाटलं नव्हतं शास्त्री बुवा. शास्त्री बुवा, पानिपतच्या पराभवाचं परिबळ आपला भगवा जरी पटका परत मानानं आमचं स्वप्न साकार झालं. शास्त्री बुवा, आमचं स्वप्न साकार झालं. शास्त्री बुवा, आता मृत्यूला सांगा, आता कुठल्याही क्षणी ये. आम्ही आनंदानं तुझ्या बरोबर यायला तयार आहोत. नाना, तोफांची सलामी द्या. आम्ही असलो किंवा नसलो तरी उत्तरेकडनं येणाऱ्या त्या विजयी वीरांचं जंगी स्वागत करा. नाही नाना, आम्हाला अडवू नका. नाना, आम्हाला अडवू नका. सार्थक झालं नाना, 7 जन्माचं सार्थक झालं. नाना, शंभरवड्या रोषणाई करा. त्या दीपज्योतीच्या प्रकाशात पानिपतचा अंधकार दूर झाला हे आम्हाला बघू दे नाना, बघू द्या. नातीवरून साखर वाटा नाना, हत्तीवरून साखर वाटा. या नाना, पुण्याहून केव्हा आलात? आत्ताच. श्रीमंत, कशी आहे आपली प्रकृती? बरी आहे. गंगा विष्णूंच्या औषधानं आम्हाला बराच आराम पडलाय. आज काय विशेष? श्रीमंत, दादासाहेबांनाही घेऊन आलोय. काका इथे आलेत? गेल्या 2 दिवसात आम्ही त्यांची 1000दा आठवण काढली असेल. घेऊन ये त्यांना. कसं सांगू श्रीमंत? काय झालं? उत्तरेतल्या विजयाच्या वार्तेनं लोक गाफील होते आणि तीच संधी साधून दादासाहेबांनी नजर कैदेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ऐन वेळी कट उघडकीला आला आणि मनात नसतानाही पळून गेलेल्या दादासाहेबांना कैद्याप्रमाणे पकडावं लागलं. आपल्या कानावर न घालता ही बाब पेलण्याची ताकद आम्हा सेवकांची नाही. त्यामुळे नाईलाजानं त्यांना आपल्यासमोर हजर करण्याकरता घेऊन आलो श्रीमंत. बोलवा त्यांना. जशी आज्ञा. त्यांचे दोर सोडा. नाना, असे साताऱ्याला जा आणि नारायणरावांच्या नावाने जी पेशवाईची वस्त्र मागवली आहेत ती रघुनाथरावांच्या नावानं मागवा. यांना पेशवेपद प्राप्त झाल्याचं पाहणं तरी आम्हाला लाभू दे. माधवा, माधवा, अरे काय पुरे काका, पुरे. आता भांडण, तंटा, मनस्ताप सोसण्याची ताकद आमची ठाई नाही. आम्ही आज आहोत तर उद्या नाही. आपल्याला समजावून सांगितलं, नजरकैद केलं, पण आपल्यात बदल नाही आणि होण्याची शाश्वती नाही. नाही रे माधवा, नाही. राज्य मिळावं म्हणून आम्ही हे सगळं केलं नाही. खबरदार, राज्य नको, बगावत हवी. 3 वेळा पेशवेपद पायी टाकलं, त्याला थाडलत. सारे आयुष्यभर आमच्या काकांचे लाड पुरवण्याखेरीज आम्हाला दुसरं काही कामच उरलं नाही. काका,
तुमच्या जागी दुसरं कोणी असता तर तर काका, अजूनही हा तर तुमच्याकडे शिल्लक आहे तर ऐका काका, तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर हत्तीच्या पायाखाली दिला असता, तर मिक्सुई मस्तक छिनला असता, तर भिंतीत चिळून ठार मारला असता. तुमच्या जागी आमच्या पोटचा पोर असता तरी आम्ही हेच केलं असतं काका. माधवा, हे बघ माधवा, तू जरा शांत हो, विश्रांती घे. आपण नंतर बोलू. येतो मी. थांबा मामनजी, शपथ आहे असं अर्धवट बोलून गेलात तर. सोनबाई, विश्वासघाताचे घाव सोसण्याची ताकद नाही राहिली आता इकडची. निदान अंतकाळी तरी असे वैरी होऊन जाऊ नका. सोनबाई, असं काय बोलतेस? एवढा पापी झालं का कभी? काही रडू नका काका. काका, तुम्हाला मुघली शौक करण्याची हौस आहे, पण त्याच्याबरोबर त्यांचा हाही गुण चाललात. राज्य करता आसन्न मरण झाला की त्याच्या मुलांनी त्याच्या मृत्यूशी वाट न बघता राज्यात बगावत करायची. नको रे असं बोलूस माधवा. खरं सांगतो, मग मला तोंड नाही हे बोलायला. नाही काका, पण आता मी हे उपरोधाने नाही बोलत. नारायण खरंच वयानं लहान आहे. आपण खरंच राज्यकारभार. नाही, आता प्राण गेला तरी त्याला मी होकार देणार नाही. माधवा, हे बघ, पुण्यालाच काय, पण तुझ्यापासून वेगळा एकटा मला कुठंच ठेवू नकोस. हवं तर देहदंड देऊन सोडव. ठीक आहे काका. काका, आजपासून तुम्ही मोकळे आहात. इथे राहिला तरी आनंद आहे, किंवा आपल्याला पाहिजे तिथे. माधवा, मला काय रे अवस्था झाली आहे तुझी? मला सांग, आता मी नेमकं काय करू तुझ्यासाठी? कराल काका? एक मागितलं तर द्याल? या क्षणी प्राण माग माझे, तेही दे. खरंच सांगतो, तूही सुटशील आणि मीही सुटेन. काका, या वेदना सहन होत नाही तो. मला एक खंजीर आणून द्याल? माधवा, या शास्त्री वाया बाड्यावर गेला होतात. हो, श्रीमंतांची तब्येत काही खरं नाही दादासाहेब. आता करता करविता तो आहे शास्त्री बुवा. म्हणूनच आज सकाळपासूनच मृत्युंजयाचा जप चालू केलाय आम्ही मंदिरात.
लय त्रास व्हायला लागलाय त्यासनी. लग्न घेऊन या असा हुकूम केलाय जी. फार त्रास व्हायला लागलाय आणि आम्हाला बोलवलंय. गजानना. दादासाहेब, नाही शास्त्री बुवा, नाही. या क्षणी माधवासमोर जाण्याची ताकद आमच्या अंगी नाही. काय झालं दादासाहेब? कसं सांगू तुम्हाला? फार यातना व्हायला लागल्या की माधव आमच्याजवळ खंजीराची मागणी करतो. परवा वेळ टाळण्यासाठी आम्ही तसं वचन देऊन बसलो त्याला. श्रीपती जी, जातो. ही वेळ बरी नाही. आम्ही भेटलोच नाही म्हणून सांग त्याला. जातो. जा जा जा. दादासाहेब, ही वेळ कुणाला चुकली नाही, पण श्रीमंतांचे हाल आता बघवत नाहीत. शास्त्री बुवा, सुटका तरी नीट व्हावी एवढीच त्या परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. नाही शास्त्री बुवा, नाही. एवढ्या तरुण वयात त्या तडफदार पोराची ही अशी अवस्था व्हावी. आणि अंशतः का होईना, पण आम्ही त्याला जबाबदार असावं. अरे अरे गजानना, कसं येतील ते? आता मला भेटण्याचं टाळतायत. आयुष्यभर फॅडपणा केला आणि आता मला भेटण्याचं टाळ. सरकार, श्रीपती, श्रीपती, नाही सर होत रे वेदना. श्रीपती, आम्हाला एक कठार आणून दे. ऐकलं नाहीस आम्ही काय म्हणाल होते? एक कठार आणून दे. सरकार हवं तर माझा पारायण घ्या, पण कटर नका सांगू. आम्हाला उलटून बोलण्याची हिंमत? श्रीपती, पेशव्यांची आज्ञा आहे. कठार श्रीपती, कठार. उत्तम, आमची आज्ञा मानतो. श्रीपती, कठार, कठार, कठार श्रीपती, कठार श्रीपती, कठार, कठार. सरकार, श्रीपती, कठार. काय झालं? आम्ही आमच्या वेदनेपायी श्रीपती, श्रीपती, फार लागलं तर नाही ना? नाही धनी, तुम्ही काही बी काळजी करू नका. तुम्ही विश्रांती घ्या. श्रीपती, तुझा महिनेला आवर. जी. रवा, आम्हाला असह्य यातना होतात आणि या वेदना असह्य झाल्या की आमच्या हातून असं काहीतरी घडतं. आम्हाला कट्यार हवी रवा, कट्यार. आपल्याला कट्यारच हवी होती ना? मग मला मागायची, मी दिली असती. कट्यार तुझ्याकडे कशी आली रामा? मागे निजाम झाडून आला तेव्हा सिंहगडावर जावं लागलं. त्यावेळी सासूबाईंनी दिली होती. आता पुन्हा अशा वेदना झाल्या तर मला मागायची. हा, मी देईन आपल्याला कट्यार, पण आपल्याला ती देण्यापूर्वी ती माझ्या हृदयातून आलेली असेल. नाही रामा, नाही. पुन्हा असा प्रकार घडणार नाही असं आम्ही तुला वचन देतो. रामा, तू आम्हाला सोडून जाऊ नकोस.
तुझ्याशिवाय आम्हाला काही काही सहन करता येत नाही. मी आपल्याला सोडून कशी जाईन? जन्मजन्मांतरी आपली सोबत करण्याची शपथ वाहिली मी. या अखेरच्या क्षणी कुठल्याही विचारांनी मन व्याकुळ होत नाही. पण तुझा विचार मनात आला की जास्त नका ना बोलू, श्रम होतील. नाही रामा, नाही. आता श्रमाचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. आमच्या नियतीनं तुझ्याशी बोलण्याची कधी आम्हाला उसंतच दिली नाही. आता आम्हाला अडवू नकोस राव. मला काय कमी आहे म्हणून तुम्ही असं बोलता? खूप सुखी आहे मी.